आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्व महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेच्या आज निवडणुकीसाठी मतदान आहे। आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामधल्या निवडणुका यांचा प्रचार हा आम्ही सर्वांनी केला। आम्हाला पूर्ण खात्री आहे की 29 महानगरपालिकेमध्ये युतीचाच महापौर असेल, कारण जे युतीच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून जे काम गेल्या वर्षभरामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात झालं त्यामुळे यश हे महायुतीला नक्की मिळेल। मतदार डोंबिवलीमधील मतदार अत्यंत सुज्ञ असा मतदार असतो आणि सकाळीच सर्वजणांना मतदान लवकरात लवकर करण्याच्या गेल्या वर्षानुवर्षाच्या सवयी आहेत आणि 100% मतदान व्हावं हे गेल्या वर्षानुवर्ष या पूर्णच्या पूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये एक प्रथा आणि परंपरा आहेत। त्यामुळे सकाळी सकाळी मोठ्या प्रमाणात मतदारांच्या रांगा या ठिकाणी लागल्या। आपण जर बघितलं तर एका ठिकाणी मैत्रीपूर्व कार्यकृती मात्र त्याला गालबोट लागलंय, याबद्दल आपलं मत? खरं तर असं होणं हे योग्य नव्हतं असं मला वाटतं। येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींवरती प्रशासनाच्या माध्यमातून आळा आणणं हे अत्यंत गरजेचं आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या लागलेल्या सार्वजनिक निवडणुका 2026 आणि बऱ्याच वर्षानंतर म्हणजे 5 वर्षे खरं तर इलेक्शन होत असत, पण 7 ते 8 वर्षानंतर या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या या निवडणुका होत आहेत आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आज मतदानाविषयी उत्साह निर्माण झालेला आहे आणि उत्स्फूर्तपणे हर एक केंद्रावर गर्दी तुम्ही सर्वजण पाहत आहात। तिथे ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण वर्ग असेल, 18 वर्षावरील युवा असतील, हे मोठ्या प्रमाणात गर्दी केलेल्या मतदानासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या माध्यमातून दिलेला हा मोठा अधिकार आहे नागरिकाला आणि तो वापरण्याचं काम संपूर्ण मतदार करत आहे। लक्षात घ्या, हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा 29 प्रभाग इथे युतीन करता मैत्रीपूर्व लढत होते। 2 ते 3 दिवसापूर्वी झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, त्याचा मी निषेध तर करतोच, पण लोकशाही पद्धतीने सगळीकडे मतदान झाला पाहिजे। लोकशाहीची कुठे हत्या होता कामा नये, कारण हा आपल्याला मूलभूत अधिकार दिलेला आहे आणि तो मूलभूत अधिकार वापरण्याचा अधिकार सर्वांना आहे। त्याच्यामुळे अशा दुर्दैवी घटना होऊ नये, आम्ही दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते गुन्हे गोविंदाने या 29 प्रभागामध्ये मतदान चांगल्या कशा प्रकारे होईल याच्याकडे जातीने लक्ष आहे, म्हणून कुठेही असं दुर्घटना होऊ नये याच्याकडे आम्ही सर्वजण लक्ष देऊन आहोत। सर्वप्रथम माझं जिथे मतदान आहे तिथे जाऊन मतदान करून आलो। लोकांचा खूप चांगल्या प्रकारे लोक उतरले। मला वाटतं 10 वर्षात ही संधी आलेली आहे आणि लोक नक्कीच या संधीचं सोनं करून घेतील। ज्या प्रकारे आपल्या डोंबिवली शहराचं नाव या गलिच्छ राजकारणामुळे खराब झालेलं आहे, त्याला कुठेतरी उत्तर द्यायला लोक उतरलेली दिसत आहेत। तर बघूया आता उद्या काय होते। जे पहिल्यांदाच मतदान करणारे नव मतदार त्यांना तर उभं आलेली आहे, जे सोशल मीडियावर सगळ्यात जास्त व्यक्त होणारा वर्ग आहे आणि माझी त्यांनाही विनंती आहे की तुम्ही स्वतः इथे उतरून या जो चुकीचं राजकारण चाललेलं आहे त्याला एक उत्तर द्या, मतदानातून उत्तर द्या, चांगले उमेदवार निवडून द्या। ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल की सांगतो ना की आपली सांस्कृतिक नगरी डोंबिवली अत्यंत वाईट वाटतं की म्हणजे इथल्या लोकप्रतिनिधींना पण काहीच नाही आहे त्याचं। इनफॅक्ट त्यांचाच इन्व्हॉल्वमेंट याच्यात आहे आणि एकमेकाची डोकी फोडत आहेत, पैसे वाटत आहेत। हे कुठेतरी एक दुःख वाटतं या शहराची जी वाट लावलेली यांनी आणि या शहराचं देशभरात नाव खराब झालेलं आहे। त्यामुळे माझं लोकांना आव्हान आहे की त्यांनी पण उतरून आपलं या देशाची आपल्या या शहराची आब राखावी आणि मतदान करावं। तुम्हाला काय वाटतं ज्या प्रकारे हे जो सत्तेचा सारेपाट मांडलेला आणि पैसे वाटप आणि मारामाऱ्या, उमेदवार पळवा, लोक पळवा, ही जी पळवापळवी चालू होती त्याच्यात लोकांना जो राग आलेला आहे आणि मराठी माणूस जो पेटून खाली जमिनीवर उतरलेला आहे, निश्चितच मनसेला चांगलं यश मिळेल।
मशाल पण चांगल्या ठिकाणी काही काही ठिकाणी व्यवस्थित चाललेली आहे. त्यामुळे इथे स्पेशली डोंबिवलीत आमच्या मनसेचा प्राबल्य आहे. चांगली मतं आम्ही घेतलेली आहेत. एका काळी इथे 17 नगरसेवक आमचे होते. नक्कीच तो आकडा यावेळेस मोडेल. आज कल्याण डोंबिवलीमध्ये मतदान होत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना मी आवाहन करेन की लोकशाही मजबूत करण्यासाठी, लोकशाही टिकवण्यासाठी आपण भरघोस मतांनी यावेळी मतदान करा, जेणेकरून आपली लोकशाही मजबूत होईल. धन्यवाद. नऊ मतदारांना मतदान करण्यासाठी काय आवाहन कराल? जे नवीन मतदार असतात पहिल्यांदाच मतदान करणार, हो, त्यांना मी आवाहन करेन की लोकशाही आपल्यासाठी नवीन असेल, परंतु लोकशाही सर्वांसाठी आहे. लोकशाहीमुळे आपण आज सर्वजण एकत्र आहोत. त्यामुळे त्यांनाही आवाहन करेन की मतदान करा. फार छान अनुभव आहे. मी मतदानाचा हक्क माझा बजावलेला आहे आणि मी सगळ्यांना आवाहन करेन की आज 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला वोटिंग करण्याची सुविधा आहे. तर नक्की सगळ्यांनी आज जाऊन मतदान करा. तिथे एकदम सगळं वेल ऑर्गनाइज्ड आहे बूथ्सवरती आणि खूप रांगा आहेत, खूप तास उभं राहावं लागतं आहे, असं काहीही घडत नाही आहे. त्यामुळे तो विचार करून घरी बसू नका. आज सुट्टी आहे आणि ती सुट्टी एका कारणासाठी आहे. तर सगळ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क नक्की बजावा. जे पहिले मतदान आपल्या पहिल्यांदा मतदान करणं हा एक तर वेगळाच एक्सपिरियन्स असतो. इंडियन सिटिझन आहात तुम्ही हे फिलिंग सुरू होतं तिकडे आणि त्यामुळे छान एक्सपिरियन्स असतो आणि खूप महत्त्वाचं आहे. आपण लोकशाहीमध्ये राहतो, त्याच्यामुळे आपण आपलं मत देणं खूप महत्त्वाचं आहे. तर सगळ्यांनी नक्की मतं द्या.